नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही थंबनेलवर बघू शकता. जी वस्तू दिसते ती खूप मस्त आणि चवीला भन्नाट अशी लागणारी आहे. तिला आपण खरवस असं म्हणतो. ही अस्सल गावरानी दुधाचं खरवस आहे. त्यात काहीही मिलावट केलेली नाही आहे. बघू शकता. जी ओरिजिनल खरवस असतं किंवा खरवसचं दूध असतं ते थोडंसं पिवळसर दिसतं. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. हे गाईचं आहे म्हणून थोडंसं पातळ आहे. म्हशीचं जर का राहिलं तर ते खूप जास्त घट्ट असतं. त्यात आपल्याला आपल्या घरचं दूध ॲड करावं लागतं. बघू शकता हे योग्य प्रमाणात आहे. बनवण्यासाठी योग्य याच्यात दूध टाकायची गरज नाही किंवा काहीही टाकायची गरज नाही. बघू शकता मस्त अस्सल खरवस अशा पद्धतीने दिसतं. थोडं पिवळसर. मस्त. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. मी इथे अर्धा लिटर खरवस दूध घेतलेलं आहे. खरवसचं दूध अर्धा लिटर आणि त्याला योग्य प्रमाणात साखर जर का टाकायची असेल तर ती 200 ग्रॅम घ्यायची आहे किंवा अंदाजे टाकायची असेल तर 1 वाटी किंवा त्यापेक्षा थोडी कमी केली तरी काही हरकत नाही. पण हे योग्य प्रमाण आहे. जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिकटही होत नाही. ही साखर आपण अशा पद्धतीने आता हलवत पूर्ण तिला विरघळून घ्यायची आहे. चमच्याच्या साहाय्याने तिला विरघळून घ्यायची. तापवायचं नाही आहे दूध. आपण जर का दूध फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर सर्वात आधी खरवस बनवायच्या आधी आपल्याला 1 तास रूम टेम्परेचरवर ते दूध ठेवायचं आहे. 1 तासानंतरच त्याला बनवायला सुरुवात करायची आहे. बघू शकता. साखर छान अशा पद्धतीने विरघळून घ्यायची आपल्याला. आता याच्यात आपण वेलची पूड टाकणार आहोत. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मस्त. वेलची पूड जर का टाकली त्याचा स्वाद खूप छान येतो. स्मेल किंवा खाताना जी दाताखाली चव येते ती मस्त भन्नाट असते. खरवस हा शब्द किंवा हे नाव ऐकताबरोबर जिभेला खूप पाणी सुटतं. सगळ्यांनाच खूप आवडतं. आता आपण त्याच्यात साखर आणि वेलची पूड टाकली होती म्हणून त्याच्यात जी घाण असते किंवा दुधात जी बारीक घाण असते ती निघून जायला पाहिजे म्हणून ते दूध गाळून घ्यायचं आहे. बघू शकता. अशा पद्धतीने घाण निघते म्हणून दूध वापरताना आधी त्याला गाळायचं आहे. आता आपण दूध त्याचा पुढे वापर करू. मी इथे आपलं खमण ढोकळ्याचं जे भांडं असतं त्याच भांड्यात मी थोडंसं गावरानी तूप टाकते आहे. जेणेकरून आपलं खरवस खाली लटकायला नको आणि पटकन निघून जातं. बघू शकता. तुम्ही दुसरं कुठलं भांडं घेऊ शकता. ताट घेऊ शकता किंवा ताटली घेऊ शकता. कढईत ठेवायचं आहे. जसं तुमच्याकडे भांडे अवेलेबल असतील तसे तुम्ही ठेवू शकता. आता त्याच्यात आपण दूध टाकू. बघू शकता मस्त टाकून झालेलं आहे. जे अस्सल खरवस असतं ते थोडंसं तेलकट वाटतं. आता गॅसवर पॅन ठेवायचं. त्याच्यात पाणी गरम करायचं. पाणीला छान उकळी आल्यानंतरच आपण ते खरवसचं भांडं आहे ते त्याच्यात ठेवायचं आहे आणि वरून झाकण लावून द्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर वरून थोडीशी वेलची पूड टाकली तरी काही हरकत नाही. दिसताना खूप छान दिसतं वरून जर का टाकली तर. आता झाकण लावून द्यायचं आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला 20 मिनटं राहू द्यायचं आहे. 20 मिनटानंतर आपण त्याला काढून घेऊ. बघू शकता 20 मिनटं झालेले आहेत आणि खरवस बनवून सुद्धा झालेलं आहे. अतिशय मस्त
बघू शकता मी सुरी त्याच्यात टाकते तर ते अजिबात लटकत नाही आहे सुरीला, किंवा तुम्ही हात लावून सुद्धा बघू शकता. मस्त. आता त्याला साईडला काढून घ्यायचं बाहेर थंड व्हायला. अशा पद्धतीने जेलीप्रमाणे ते हालायला पाहिजे, तेव्हा आपण समजायचं मस्त आपलं खरवस बनून तयार झालेलं आहे. हातालाही लटकत नाही आहे. थोडंसं गार झालं की आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 1 तासासाठी. बघू शकता 1 तासानंतर आपण फ्रीजमधून काढलं आहे आणि त्यानंतरच त्याची कटिंग करायची आहे. मस्त. आता ते जेलीप्रमाणे हलत नाही आहे, जेणेकरून ते परफेक्ट बसलेलं आहे. तुम्हाला ज्या आकाराने आवडत असेल त्या आकाराने तुम्ही कापू शकता. मस्त. अजिबात सुरीला लटकत नाही आहे. परफेक्ट रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. गावाकडचं खरवस आहे. मस्त. माझे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आरामात सगळं खरवस निघतंय, खालीसुद्धा लटकलेलं नाही आहे किंवा तुटत नाही आहे. मस्त नरम लुसलुशीत बनवून तयार झालेलं आहे. खाताना जेव्हा आपण तोंडात टाकतो अतिशय भन्नाट चवीचं लागतं. मस्त. थँक्यू.